Okay. If the source is delivering maximum power to load, the efficiency is 50%. Okay. Which of the following theorem enables the number of voltage and voltage or current source to be combined directly into single voltage or current source? Milliman's theorem. Okay. The necessary and sufficient condition for a rational function t of s be a driving point impedance of the RC network. ठीक आहे, हे आउट ऑफ सिलेबस आहे, हे नंतर बघू. तर सध्या सध्या एक्सप्लेनेशन नको याचं. पोल झिरो कंट्रोल सिस्टम मध्ये बघूया. Milliman's theorem yields equivalent of voltage or current source. ठीक है. 33. For network shown below, when I is equal to 0, V is equal to 20 volts. When R is equal to 0, I is equal to 10 ampere. If now R is equal to 3 ohm, then what is the value of current I? असं म्हटले. ठीक आहे. म्हणजे बघा कशा पद्धतीचा क्वेश्चन आहे तो. नेटवर्क दिले, I 0 असताना V is equal to 20 volt. I 0, V is equal to 20 volt. याचा अर्थ काय की दिस इज VOC म्हणजे ओपन सर्किट व्होल्टेज आहे. रेजिस्टन्स रिमूव्ह केला त्या नेटवर्कच्या अगेन्स्ट जे हे असं आहे VOC हे आहे नेटवर्क. हे दिलेलं आहे, किती दिले 20 व्होल्ट. त्यानंतर काय म्हणलं, अँड व्हेन R इज इक्वल टू 0, I इज इक्वल टू 10 एम्पियर. मग R 0 असताना R 0 मग I किती दिलाय 10 एम्पियर. म्हणजेच हा काय असणार आहे ISC शॉर्ट सर्किट करंट असणार आहे. ठीक आहे. हा जो आहे तो काय शॉर्ट सर्किट करंट आहे, हा ओपन सर्किट व्होल्टेज आहे. मग बघा म्हणजेच हे बघा सिंपली असं दिले, नेटवर्क आहे आणि हा करंट दिलाय. ओके, ISC. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ करंट I असं विचारले. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ करंट I इफ नाव R इज इक्वल टू 3 ओहम. मग मी तुम्हाला काय सांगितलं बघा, एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती, VOC म्हणजेच VTH थेवेनिन व्होल्टेज आणि ओपन सर्किट व्होल्टेज हे सेम असतं. डिवायडेड बाय ISC हा काय येतो RTH. RTH म्हणजे किती येणार बघा 20 डिवायडेड बाय 10 2 ओहम. ओके. मग जर मी थेवेनिन इक्विव्हॅलेंट काढलं, थेवेनिन इक्विव्हॅलेंट सर्किट, थेवेनिन इक्विव्हॅलेंट सर्किट साठी RTH. ओके. VTH आणि इथं काय येणार आहे RL. मग याच्या व्हॅल्यू काढल्यात, VTH इज इक्वल टू VOC इज इक्वल टू किती असणार आहे हे बघा, VOC दिलेला आहे 20 व्होल्ट. 20 व्होल्ट. ठीक आहे. RTH किती मिळाला मला 2 ओहम आणि RL त्यांनी दिलाय हा R 3 ओहम घ्या म्हणून सांगितलं त्यांनी, म्हणजेच हा 3 ओहम घ्यायचा आणि इथला करंट काढायचा आहे I. सिंपल. मग झाला I इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय 5 4 एम्पियर 4 एम्पियर. ठीक आहे. ऑप्शन सी. ठीक आहे. अशी सोपी सोपी गणिते येतात पेपरला. मग बघा पुढचा क्वेश्चन. when the power transfer to load is maximum then the efficiency of the power transfer is. रिपीट होते क्वेश्चन. ह्याचा अर्थ काय व्हायला बघा, हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत सगळे. ठीक आहे. अदर स्टेट PSU चे म्हणजे प्रमोशनल एक्झाम
परत एईच्या एक्सटर्नल एक्झाम, त्या एक्झाम मधले PYQs आहेत हे. तर हा क्वेश्चन रिपीट होतोय, ह्याचा अर्थ याला वेटेज जास्त आहे. हा क्वेश्चन सारखा रिपीट व्हायला लागला ना. सोर्स इम्पिडन्स ZS दिलेला आहे. In the circuit shown below figure, maximum real power is transferred to the load impedance when ZL is equal to काय असणार? ZL is ZS कॉन्जुगेट. ठीक आहे. मग ZL किती असणार? 6 मायनस J. आता या थेरमच्या थोड्याशा कंडिशन्स पण आहेत बघा. आता ही झाली बेसिक कंडिशन. देन केस 1, ह्या पण गोष्टी लक्षात ठेवा. समजा असं सर्किट आहे. आणि इथं फक्त रेजिस्टन्सच आहे RL, आणि हा आहे ZS, RS प्लस JXS. ठीक आहे, असा आहे. आणि हा V. आता जर फक्त RL असेल तर मॅक्सिमम पॉवर कधी जाणार? तर RL इज इक्वल टू नाही अंडर रूट RS स्क्वेअर प्लस XS स्क्वेअर, म्हणजेच मॉड Z. म्हणजे RL ची व्हॅल्यू काय पाहिजे? मॉड Z एवढी पाहिजे. ठीक आहे, केस 1. ओके, आता केस 2. काय असणार बघा? किंवा काय असू शकतं तिथं, म्हणजे R प्लस JX हा आहे, आणि इथं बघा हा कपॅसिटन्स आहे, आणि इथं रेजिस्टर आहे हा. ठीक आहे, आणि हा व्हेरिएबल आहे. दिस इज, किंवा इथं इन जनरल काढतो मी. ठीक आहे, काही असू शकतं, असं नाही की कपॅसिटन्स असेल, काही असू शकतो बघा. इंडक्टर पण असू शकतो. ठीक आहे, पण हा व्हेरिएबल नाही, तर RL व्हेरिएबल आहे, आणि हा JXL V. तर मॅक्सिमम पॉवर कधी जाणार मग? RL इक्वल टू अंडर रूट RS स्क्वेअर प्लस XL प्लस X ब्रॅकेट स्क्वेअर, XL प्लस X ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे मॅग्नेट्यूडच घ्यायची. जे काय असेल ते तुम्ही प्लस घ्या, मायनस घ्या. जे XL तर मायनस असेल तर मायनस घ्या, प्लस असेल तर प्लस घ्या, विथ साईन घ्यायचं ते. ठीक आहे, ब्रॅकेट स्क्वेअर. तर ही झाली केस 2. ओके, आता केस 3 इथं लिहितो बघा, या साईड. केस 3. आता प्युअर इंडक्टिव्ह लोड आहे. आता हे काय झालं? JXL. ठीक आहे, किंवा थांबा, इंडक्टिव्ह लोड म्हणलं की तुम्हाला मी असं म्हणतो, आणि हा काय? प्लस मायनस JX काही असू शकतो, इंडक्टिव्ह किंवा कपॅसिटिव्ह. ठीक आहे, RS प्लस JXL किंवा XS, सॉरी, JXS. ओके, असं. आता बघा, जर इथं प्लस असेल
जर सोर्स इम्पिडन्स मध्ये जर प्लस असेल म्हणजे इंडक्टिव्ह असेल नेचर त्याचं सोर्स इम्पिडन्स, तर हा काय असला पाहिजे कपॅसिटी. ठीक आहे, हा काय असला पाहिजे कपॅसिटी. म्हणजेच एक्स इज इक्वल टू मायनस एक्सेस. हे लक्षात आलं का? एक्स इज इक्वल टू मायनस एक्सेस. तर काय होणार? मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर होणार. ठीक आहे. तर या 3 केसेस लक्षात ठेवा, या 3 केसेस महत्वाचे आहेत. रियल पॉवर विचारले कसं मग 6 आता याच क्वेश्चन मॅक्झिमम रियल पॉवर इज ट्रान्सफर 6 मायनस J8 बरोबर आहे 6 ओम यायला पाहिजे कसं? नाही, 6 मायनस J8 जर असेल, बघा टाकून बघितलं ना तुम्ही, तर ती रिअल पॉवरच ट्रान्सफर होणार आहे. हे फक्त आता समजा हा क्वेश्चन तुम्हाला फसवायला टाकले, हे रिअल पॉवर. ज्यावेळी कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट होते दोन नंबर एकमेकांचे, त्यावेळी तिथे इमॅजिनरी पार्ट कॅन्सलच होतोय. ज्यावेळी बेरीज करतो आपण, हे बघा की 6 प्लस J8 हे आहे. तर या सर्किट मधला नेट इम्पिडन्स काय झाला? दोन्हीचे ऍडिशन. जर मी ZS आणि ZL ची जर बेरीज केली तर ते कॅन्सलच होणार आहे. फक्त रिअल पार्टच राहणार सर्किटमध्ये. रिअल पार्ट राहिला की फक्त रिअल पॉवरच ट्रान्सफर होणार. ठीक आहे. The DC source has an open circuit voltage of 30 volt and an internal resistance 1.5 ohm. A resistive load is connected to the source. Then maximum power dissipated in the load. बघा बरं, ट्राय करा. ट्राय करा. कसं सोडवायचं? याच्यासाठी फॉर्म्युला वापरायचा बघा, पी मॅक्स VTH स्क्वेअर डिवायडेड बाय 4 RTH. ओके. ओपन सर्किट व्होल्टेज दिले म्हणजे VTH दिले 30 स्क्वेअर डिवायडेड बाय 4. हा इंटरनल रेजिस्टन्स दिलाय म्हणजे RTH दिलाय. ठीक आहे, 1.5 म्हणजे 30 इंटू 30 डिवायडेड बाय 6. 150 वॅट. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट? सांगा उत्तर. इनकरेक्ट म्हणले. Superposition theorem is useful for linear and non-linear circuit analysis when several sources are present in the circuit. करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे? का बरं? मग हे नॉन लिनियर कोणासाठी? टेलिजन्स थेरम साठी. करेक्ट. नॉन लिनियर म्हणजे कुठले? डायोड, थायरिस्टर, हे नॉन लिनियर. ठीक आहे. पर पोझिशन थेरम हा लिनियर साठीच युजफुल आहे. लिनियर आणि बायलॅटरल, लॅटरल ॲज वेल ॲज बायलॅटरल. ओके, तरी पुढचे स्टेटमेंट वाचून घ्या. Thevenin's equivalent network consists of one voltage source in series with impedance. Correct. Not an equivalent network consists of one current source parallel with impedance. Correct. When both the load and source impedance are purely resistive, maximum power transfer achieved condition load resistance equal to source resistance. ठीक है, ते पण correct. The Thevenin equivalent of the circuit shown in figure is a voltage source of Thevenin equivalent of a circuit shown in figure B. का बरं एवढं फास्ट? हा, असं म्हणून कसं झालं?
हे ओपन सर्किट हे ओपन टर्मिनल आहे. म्हणजे इथलं तुम्हाला VTH म्हणजेच VOC पाहिजे. म्हणजेच हा काय आहे? 6 ओहमच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे. 6 ओहमच्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे? 6 सिरीज मध्ये पडले आहेत. 12ला सिरीज मध्ये आहेत, बरोबर. म्हणजे इथे किती असणार? प्लस मायनस 6 व्होल्ट. हे झालं VOC किंवा VTH या 6 ओहमच्या अक्रॉसचं व्होल्टेज. मग त्यानंतर तुम्हाला काय काढायचं आहे? इथनं हे सर्किट बघा असं, म्हणजे हे झालं सर्किट असं. इथनं तुम्हाला RTH बघायचा. हा 6 ओहम, हा 6 ओहम. हे का शॉर्ट दाखवलं मी? कारण व्होल्टेज सोर्स शॉर्ट करायचा असतो, त्यासाठी करंट सोर्स ओपन करायचा असतो. म्हणजे 3 ओहम, 6 ओहम, 6 व्होल्ट सिरीज विथ रेजिस्टन्स ऑफ 3 ओहम. Okay. Assume both the voltage sources are in phase. The value of R for which maximum power transfer from circuit A to circuit B is. The value of R. सांगा. काय असणार आहे मेन सांगा, याच्यातनं घ्यायचं काय आपल्याला? एकच कन्सेप्ट आहे फक्त. ते एक एक पॉइंट कळाला की तुम्हाला उत्तर कळतंय लगेच. काय सांगा तो पॉइंट? कसं सॉल्व्ह करायचं ते तर सांगा. लोड रेजिस्टन्स कन्सिडर केल्यानंतर आर नाही, काय म्हणले बघा, सर्किट ए टू सर्किट बी कडं पॉवर ट्रान्सफर झाली पाहिजे. हम्म. कसं सॉल्व्ह करणार? बेसिक कन्सेप्ट आहे. हे बघा, तुम्हाला हिंट देतो. तुम्ही तुम्ही उत्तर सांगायचं मला. तुम्हाला हिंट देतो मी. चला, ह्याचं उत्तर जर तुम्हाला हिंट थ्रू जरी आलं तरी प्रूफ आहे की तुम्ही अभ्यास करताय, नाही तर अभ्यास करत नाही. ठीक आहे. या क्वेश्चन कडे बघू नका, ह्या क्वेश्चन कडे बघा. मला सांगा, जर मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर व्हायची असेल तर RL किती पाहिजे? ठीक आहे. आता जर 10 व्होल्ट व्होल्टेज सोर्स असेल तर व्होल्टेज डिव्हिजन किती होणार आहे? करेक्ट, बरोबर. आता मला सांगा, 2 ओहम जो RS आहे, RS यातनं जाणारा करंट कसा काढणार तुम्ही? नाही, अजून 10/2 कसं? हा, 5/2. त्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज, त्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज. 10/4. नाही नाही, तसं नका जाऊ. तो अप्रोच इथं काम करणार नाही. कसं काढणार तुम्ही? अजून दुसरी मेथड. पण 10/4 ठीक आहे, त्यानं पण येईल. अजून 5/2. तो रेजिस्टर आहे, त्याच्या अक्रॉस व्होल्टेज आणि त्याचा रेजिस्टन्स. ठीक आहे, त्याच कन्सेप्ट इथं वापरा. 10 व्होल्ट आहे, इथे 2 ओहम. ऑब्विसली हा इक्विव्हॅलंट किती असणार आहे?
2 ओहम. म्हणजे इथं किती व्होल्टेज ड्रॉप होणार? करेक्ट. किती होणार? 5 व्होल्ट. मग इथे किती व्होल्टेज येणार? करेक्ट. करेक्ट. मग मला सांगा, इथं 5 व्होल्ट आहे, यातनं जाणारा करंट किती? किती आला? 2.5 एम्पियर. आता बघा, हे सिरीज मध्ये आहे ना, मग आर मधून जाणारा करंट किती आहे? 2.5 एम्पियर. झालं. 5 व्होल्ट आहे, इथं 3 व्होल्ट आहे, म्हणजे इथलं व्होल्टेज आहे 3 व्होल्ट. केव्हीएल अप्लाय करा सर. -5 प्लस 2.5 इंटू आर प्लस 3 इज इक्वल टू 0. म्हणजेच 2.5 आर इज इक्वल टू 2. आर इज इक्वल टू 2/2.5. किती आलं उत्तर? 0.8. बघा, सोपं आहे का नाही? काय म्हणलं? नाही, आपल्याला काढायची गरजच नाही. कॅपॅसिटर मधून किती करंट जाणार. आणि इव्हन तुम्ही जर त्याचा विचार केला, जर तुम्हाला ती गोष्ट जास्त बॉदर करत असेल ना, कॅपॅसिटरचं काय काय होणार काय होणार, त्यासाठी त्यांनी इथं ही हिंट दिल्या बघा. व्होल्टेज सोर्स आर इन फेज. ठीक आहे. ॲज्युम बोथ द व्होल्टेज सोर्सेस आर इन फेज. तर 2 सेम फेज मध्ये असतील तर सर्किट अशा प्रकारे बॅलन्स झाले की तिथं त्या कॅपॅसिटीचा लोड ओव्हरऑल सर्किटमध्ये ॲज अ रेझिस्टिव्ह म्हणून ऍक्ट होत. अशा पद्धतीने सगळं बॅलन्स झाले. ते आता सांगितले त्या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. त्यामुळे ते तुमच्या डोक्यात तो पण डाऊट तो त्यांनी घालवलाय. ओके, समजलं का? काय क्वेश्चन अवघड होतं हा? ही बेसिक कन्सेप्ट आहे ना. काय म्हणत होता तुम्ही? कन्फ्युज झालं. पुढं सांगा. किती आलं? अरे कसं पण ठेवा, कसं ठेवणार? ठेवा कसं तर. कसं काढणार? 100 कसं काढला? व्होल्टेज सोर्स केला. किती आलं? 40 व्होल्ट आणि करेक्ट. 8 व्होल्ट. मॅक्झिमम बरोबर. परत P max is equal to VTS square divided by 4 RTH. 40 into 40 divided by 4 into 8. 10.
400 भागिले 8 50 येतो. हा ठीक. एखाद्याच्या डोक्यात असं पण येऊ शकतं ना की हा 8 ओहम आहे तर याच्या पॅरललला 8 लावला तर मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर होते काय त्यातनं. ते राईट आहे का रॉंग आहे? हम्म? नाही होणार. मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम हा या सर्किटशी रिलेटेड आहे. ठीक आहे. व्होल्टेज सोर्स इन सिरीज विथ पुढं. For the circuit given below, the Norton's current and resistance across A and B terminal respectively. Norton's current विचारले आणि रेजिस्टन्स. रेजिस्टन्स किती आला पडते सांगा. 5 बरोबर. इथनं हा बघितला RTH 5 ओहम म्हणजे हे शॉर्ट झाले दोन्ही आणि 3 पॅरलल. हे झालं 2 आणि हे 3 5 ओहम. ठीक आहे. 5 ओहम कुठे आहे बघा. ए आणि सी हे तर कन्फर्म झालं. मग काय विचारलंय नॉर्टन करंट. नॉर्टन करंट काय असतो? लोड टर्मिनल शॉर्ट सर्किट करंट ISC. हे मिळालं. उत्तर मिळालं. मग त्यासाठी काय करायचं? नोडल अनालिसिस वापरायचं. बघा मी तर व्ही मानतो. ठीक आहे. मग काय येणार? व्ही -20 बाय 3 प्लस व्ही मायनस. तर इथं बघा पॉलरिटी उलटी आहे. हा म्हणजे -10 लिहिलं मी. ठीक आहे. डिवायडेड बाय 6 प्लस व्ही बाय 3 इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0. मग काय करायचं? याला 2 न मल्टिप्लाय करायचं. याला 2 न, याला 2 न, याला 2 न. म्हणजे डिनॉमिनेटर झाला 6. हे किती आलं? 2v मायनस 40 प्लस v प्लस 10 प्लस 2v इज इक्वल टू 0. 2v v 2v 5v 5v इज इक्वल टू 30. v इज इक्वल टू 6 व्होल्ट आणि डिवाइड बाय 3 केला तर बघा हे 6 व्होल्ट आलं. बरोबर. हे काय आलं? 6 व्होल्ट. आता इथला करंट काढायचा आहे. तोच काय असणार? ISC म्हणजे 6 डिवायडेड बाय रेजिस्टन्स 3 इट इज इक्वल टू ISC म्हणजे 2 एम्पियर. म्हणजे 2 एम्पियर 5 ओहम. ओके. याचं काढा बरं तुम्ही. तुम्ही सांगा आता. VTH विचारलाय फक्त. RTH विचारलाच नाही. तरी पण RTH सांगा मला किती येतोय RTH. नाही नाही. बघा मध्ये काय करंट सोर्स आहे तिथं. हा 11. हा आणि VTH लोड टर्मिनल ओपन सर्किट व्होल्टेज. हे पण नोडलनं सोडू शकता का तुम्ही? यस. बघा v -10 बाय 3 एंटरिंग करंट टेकन ॲज नेगेटिव्ह -12 इज इक्वल टू 0. म्हणजेच v बाय 10 v -10 बाय 3 इज इक्वल टू 12. मग v -10 इज इक्वल टू 36. v इज इक्वल टू 46 व्होल्ट. आणि तेच v म्हणजेच VTH असणार.
कारण हे ओपन आहे ना, लोड टर्मिनल ओपन सर्किट व्होल्टेज, इकडे जाणारा करंट 0 आहे, 0 अँपिअर. मग इथं व्होल्टेजच तयार होणार नाही, हे 8 ओहमच्या अक्रॉस, त्या 8 ओहमच्या अक्रॉस व्होल्टेजच नाही. दुसरा मित्र म्हणजे लूप न सोडून. हा, लूप न सोडवू शकताय. लूप न सोडवलं तर अजून सोपं होतंय. म्हणजे ऑलरेडी 12 अँपिअर करंट माहितीच आहे तुम्हाला. आता बघा 12 अँपिअर करंट आहे, हा इथपर्यंत आला 12 अँपिअर. पुढे जाणार का तो? तिकडं नाही जाणार, ओपन आहे तिकडं. म्हणजे हा 12 अँपिअर इकडेच जाणार आहे सगळा. काय झालं? क्या हुई? हा, उंदर आहेत. हा, काय करत नाही थोडा, त्याला काय होते, गणपती बाप्पा येणार आहेत. हम्म, लय लाडाचे आहेत मग. हा हा, ते होय. असं कसं? गणपती बाप्पा येणार आहेत, मारून ये. ठीक आहे, पुढे जाऊया. लूपचं इक्वेशन सांगू का? हे बघा, 12 अँपिअर आहे, ठीक आहे. आता असं जर आलं तर लगेच काय करायचं, आपण पोलॅरिटी मार्क करून ठेवायची. हे बघा, हा 12, इथं प्लस मायनस एंटरिंग करंट आहे, 12 अँपिअर करंट आहे, प्लस मायनस. त्यानंतर इथं प्लस मायनस, त्यानंतर इथं प्लस मायनस, आणि इथं पण व्होल्टेज तयार होणार ना हे. मग हे काय होणार, इथं सोर्स आहे हा, म्हणजे इथं प्लस मायनस, मग हे व्ही ए म्हणू याला, ठीक आहे. मग बघा काय येणार, इक्वेशन लिहिलं मी, 12 इंटू 3, 12 इंटू 3, 3 ओम, 12 अँपिअर करंट 3 ओम मधनं चाललाय, प्लस 12 इंटू 3, 12 इंटू 3, प्लस 10, प्लस 10, मायनस व्ही ए इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0. मग हे व्ही ए मिळणार इथलं मला. किती मिळतं बघा, 12 36, 36, 36 प्लस 36 प्लस 10 इज इक्वल टू व्ही ए. व्ही ए किती मिळाला? 82, 82 व्होल्ट. आता हा काय मिळाला, व्ही ए मिळाला, इथला व्ही ए. मग व्ही टी एच काय असणार आहे, तर तुम्ही इथं आता बघा, इकडे जर लूप लावला, इथं व्ही टी एच आहे, प्लस मायनस. मग तुम्ही काय करणार, या लूप मध्ये येणार, बघा मायनस व्ही ए, असं चाललोय ना मी, क्लॉकवाईज चाललोय, मायनस व्ही ए प्लस 3 इंटू 3 इंटू 12, 3 इंटू 12 प्लस व्ही टी एच इज इक्वल टू 0. तर 12 36, आणि इथं 82 आहे, म्हणजे बघा मायनस 82 प्लस 36 प्लस व्ही टी एच इज इक्वल टू 0. व्ही टी एच किती आलं, 46. ओके, फक्त एक काळजी काय घ्यायची, 8 ओम मधून 0 अँपिअर करंट जाणार आहे, त्यामुळे तिकडं व्होल्टेजच येणार नाही काय तिथं, ठीक आहे. Using superposition theorem, determine the current denoted by IA. सांगा. इथं वापरायचं का सुपरपोजिशन थेरम? वापरून सुटेल का गणित, का दुसऱ्या मेथडनं फास्ट सुटेल, का सुपरपोजिशन फास्ट सुटेल, कसं, कसंही सांगा, पण सांगा. किती आलं, लगेच सांगता आलं पाहिजे, लगेच लगेच. हम्म सांगा 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 सांगा.
सांगा लवकर. अरे एवढा वेळ लागतोय. करंट सोर्स डिऍक्टिव्हेट करा. ओपन झाला. करंट सोर्स डिऍक्टिव्हेट. 6 डिवायडेड बाय 12. मग IA1 किती आला कळालं का? करंट सोर्स डिऍक्टिव्हेट. बघा मग करंट सोर्स डिऍक्टिव्हेट झाला की तो ओपन झाला ना. ओपन म्हणजे इथं 6 ओहम, इथं 6 ओहम, इथं 6 व्होल्ट. मग इथला काय झाला हा IA1. IA1 किती आला 6/12 0.5 एम्पियर. मग त्यानंतर 6 व्होल्ट शॉर्ट करायचा. आता शॉर्ट केला. 4 एम्पियर 6 ओहम 6 ओहम 6 ओहम 4 एम्पियर इथपर्यंत आला. 4 एम्पियर पुढे गेला 2, खाली आला 2, खाली किती आला 2, म्हणजे IA2 2 एम्पियर. सुपरपोजिशन थेरम I इज इक्वल टू IA1 प्लस IA2 2 प्लस 0.5. नोडल अनालिसिस पण सुटते. KCL बघा इथं जर V मानलं V मायनस 6/6 प्लस V/6 मायनस 4 इज इक्वल टू 0. मग V किती आला 2V मायनस 6/6 इज इक्वल टू 4. V इज इक्वल टू 24 30 15 व्होल्ट. 15 आणि 15/6 IA इज इक्वल टू 15/6 5/3. चुकलं काय? नाही 5/2 3 2 7 3 5 15 2.5 एम्पियर. सोपा आहे सोपा आहे. डेली अभ्यास करा फक्त. पुढं determine the Thevenin equivalent voltage across the terminal A and B. In the following circuit, considering 10 ohm resistance as load resistance. A and B 10 ohm resistance load resistance आहे. थेवेनिन इक्विव्हॅलेंट व्होल्टेज विचारले. कसं काढायचं? पैसा निकालने का. हम्म 10 ओहम रिमूव्ह केला. वीस 15 पण त्यातलं पण जाणार नाही. ते पण ओपन झाले. VTH ओके प्लस मायनस 20 व्होल्ट 15 व्होल्ट 5 ओहम 10 व्होल्ट 2 ओहम आणि 3 ओहम. ठीक आहे. बघा इथं नोड मानायचं. इकडे करंट जाणार नाहीत. पुढे ओपन आहेत ते. V/5 प्लस V मायनस 10/5 इज इक्वल टू 0. मग V किती आला? 5 कॅन्सल. 2V मायनस 10 इज इक्वल टू 0. V इज इक्वल टू 5 व्होल्ट. मग इथं काय आला हा प्लस मायनस 5 व्होल्ट. तर इथे KVL लावा. बघा मायनस VTH प्लस 20 प्लस 5 मायनस 15 इज इक्वल टू 0.
25 minus 15, 10. ठीक आहे, किती आलं? 10. सी. पुढं. VS दिलाय 5 व्होल्ट. The series resistance RS of 5 ohm is connected as shown. Maximum power dissipated in RL is. लगेच सांगा. त्याला 1.25. Consider the following circuit below. The voltage across 3 ampere current source is. 3 ampere current source across चं व्होल्टेज विचारले. कसं काढायचं? असंच नाही सुटणार आहे, बघून सॉल्व करायला लागणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही हा होमवर्क करा. होमवर्क सोपा क्वेश्चन आहे हा, फक्त तुम्हाला सॉल्व करायला लागणार आहे. KVL KCL वापरून सॉल्व करा. इतर सोर्स ट्रान्सफॉर्मेशन पण करू शकताय. ठीक आहे, 7 एम्पियर 50 ओहम. ओके, ट्राय करा घरी. Consider a circuit below with Rp is equal to 5 ohm. It is equivalent to which of the following circuit? Rp 5 ohm असेल. सांगा बरं. आलं का उत्तर? सोर्स ट्रान्सफॉर्मेशन आहे. 5 एम्पियर कुठलं? हा, इथं आहे की. ते 5 ओहम वाटायला लागले व्होल्टेज. नाही, ते RS2 दिला इथला आहे बघा, हे RS2 आहे, हे 5 ओहम आहे. ठीक आहे, ओके. ठीक आहे, थांबूया इथं आपण. क्वेश्चनच संपले, चॅप्टर संपलाय. ओके.